झी 24 तास एक पाऊल पुढे। आपण पाहताय दिल्ली किती दूर या आधीच्या सेगमेंटमध्ये गुजरात मधली बदलती जातीय समीकरणं आणि त्यावर चर ठरलेले अनेक मुद्दे यांचं जोरदार समर्थन विनय सहस्त्रबुद्धे यांनी केलं। अर्थातच या विषयावर डॉक्टर रत्नाकर महाजन काँग्रेसचे प्रवक्ते यांचं वेगळं मत असणार आहे। डॉक्टर रत्नाकर महाजन त्या ठिकाणी जी जातीय समीकरणं होती, धार्मिक समीकरणं होती, त्याचा विचार करता असं लक्षात येतं की काँग्रेस काय किंवा भाजप काय या दोघांनीही मुस्लिम उमेदवारांना पुरेसं प्राधान्य दिलं नाही। भारतीय जनता पक्षाने तर एकही उमेदवार दिला नाही मागच्या 2-3 निवडणुकांमध्ये। आपणही यावेळेला किती उमेदवार दिलेत? मागच्या वेळी 6 होता। मला असं आठवतंय की अहमद पटेलांच्या नंतर तिथून एकही मुस्लिम खासदार निवडून आलेला नाही। जरी भारतीय जनता पक्षाने त्याला एक तरटीप जोडलेली असली की आमदार खासदार नसतील पण त्याच्या खाली खालच्या सदनांमध्ये आम्ही अनेक ठिकाणी मुसलमानांना तिकडे दिलेले आहेत आणि निवडून आले आहेत। आपण याच्यावर काय मल्ल्यार्थी कराल? कुठल्याही दगडावर डोकं आपटून घेण्याच्या फंदात न पडता 2-3 गोष्टी मला सांगायच्यात। खाम अजगर वगैरे सगळ्या चर्चा झाल्या, त्याला जोडून महाराष्ट्रात बहुचर्चित माधवचं काय याचं स्पष्टीकरण मिळालं तर बरं होईल। दुसरी गोष्ट अशी की बिहारमध्ये नरेंद्र मोदींना नो एंट्रीच होती, गेल्या निवडणुकीच्या वेळेला होती आणि या वेळेला होती। तेव्हा निवडणुकीच्या प्रचारामध्ये एका व्यक्तीच्या प्रभावाबद्दल चर्चा करत असताना या गोष्टीचंही भान ठेवलं पाहिजे, एवढं मला सांगावं वाटतं। मुसलमान खासदार 2002 साली गुंड लोकांनी जाऊन मारलेले मुसलमान खासदार हे खूप वेळा 4-5 वेळा निवडून आलेले खासदार हे आपल्याला आठवत नसतील। त्यानंतरच्या काळामध्ये निवडून जरी आले नव्हते तरी तिकीटं मात्र दिलेली होती। मुद्दा तो नाही, मुद्दा असा आहे की कुठलाही राजकीय पक्ष ज्याला सर्व लोकशाहीमध्ये सर्व लोकांचं प्रतिनिधित्व करायचं आहे त्यांनी सर्वसमावेशकतेच्या दृष्टीनं काय काय केलं पाहिजे याबद्दलचा प्रश्न आहे। आम्ही धर्म जात बघत नाही, ती गुजरातमध्ये बघत नाही, गोव्यात मात्र बघतो। म्हणजे एकीकडे म्हणायचं की अमुक जातीचा उमेदवार असला तरच निवडून येईल असं आम्ही काही मानत नाही आणि दुसरीकडे अभिमानाने गोव्यात आमचे 4 खासदार अमुक अमुक धर्माचे असं सांगायचं। हा दुतोंडीपणा महाराष्ट्रातल्या जनतेनं किंवा भारतातल्या जनतेनं आणखी किती दिवस सहन करायचा? म्हणजे आम्ही गंगा स्नान केलं की पावन झालो, निवडणुकीमध्ये जिंकून आलो ना, यशासारखं दुसरं यश नाही। हे ठीक आहे, बरोबर आहे, त्याच्यामध्ये काही वाद नाही, म्हणून त्या यशाला गालबोट लावायचं काही कारण नाही। पण या सगळ्याचं विश्लेषण करत असताना काही एक वास्तवाचं भान ठेवलं पाहिजे, काही एक वस्तुस्थितीचं भान ठेवलं पाहिजे। या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं मुस्लिम समाजातल्या 5 उमेदवारांना तिकीटं दिलेली होती, आणखीन 5 लोकांना दिली असती तरी बरं झालं असतं। पण साधारणपणे सर्वच पक्ष दर निवडणुकीच्या वेळेला निवडून येण्याची क्षमता नामक जो निकष वापरतात त्या निकषात जेवढे उतरले तेवढ्यांना तिकीटं मिळाली असतील। आता त्यातली किती निवडून आली किती नाही हा तपशिलातल्या माहितीचा प्रश्न आहे, पण तेवढ्यांना सुद्धा तुम्हाला देता आली नाही आणि त्यावर मानभावीपणे उत्तर द्यायचं की आम्ही हा भेदाभेद वगैरे काही मानत नाही आणि गोव्यात मात्र स्पष्ट उल्लेख करायचा आणि तो मोठ्या अभिमानानं उल्लेख करायचा। हा दुतोंडीपणा नाही तर दुसरं काय आहे? विनय सहस्त्रबुद्धे बोला, हा दुतोंडीपणा असा स्पष्ट आरोप आहे, त्यांनी थेट याचं विश्लेषण तुमच्यासाठी केलेलं आहे, काय सांगाल तुम्ही? असं आहे, रत्नाकर महाजनांच्या माहिती करता मी हे सांगितलं की जर एखाद्याला केवळ त्या चष्म्यातूनच बघायचं असेल तर गोव्याचं उदाहरण आहे, पण चष्मा काढून आपल्याला निर्भय मनाने असं देखील घडू शकतं। समीकरणांच्या पलीकडे जाऊन सुद्धा अशा प्रकारे जनप्रतिनिधित्वामध्ये कुठे ना कुठे सगळ्याच पक्षांची सगळ्या समुदायाची मोठ बांधण्याचा उपक्रम केला जाऊ शकतो। त्यासाठी तिकीटच दिली पाहिजेत असं नाही, हे जर त्यांना मान्य करायचं माधवचं काय, माधव असं सुद्धा महाराष्ट्रातल्या माधवचं काय स्वीकारावं एवढाच मुद्दा इथे बसलाय। इथे आता एक विनोद करतात, माधव भंडारी आहेत, ते म्हणतात माधव इथे तुमच्या समोर बसलेला आहे, पण त्यांनी एक अतिशय महत्वाचा मुद्दा, माधव ज्या जातीचा उल्लेख, अशा विनोदी पद्धतीनं हा प्रश्न ठोकरून लावता अजिबात ठोकरून नाही लावता येत। मी तुम्हाला पूर्ण गंभीर पद्धतीने तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो। या माधवचं नेमकं महाराष्ट्रात काय आहे मला सांगा। ज्या माधव या शब्दाचा तुम्ही पुन्हा पुन्हा उल्लेख करता आहात तो शब्द जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपने वापरला त्या दिवसापासून मी भाजपच्या महाराष्ट्राच्या राजकारणात आहे। हा शब्द ज्यांच्यामुळे वापरायला सुरुवात झाली त्या कैलासवासी वसंतराव भागवतांबरोबर त्या काळात सुद्धा मी वावरलो आणि माळी धनगर वंजारा या समीकरणाचा उल्लेख हा त्या माधव यांनी करायला सुरुवात झाली। आजही ते समीकरण कायम आहे।
महाजन साहेब, तुम्ही गुजरातमध्ये सांगता की ज्यांना निवडून यायची क्षमता आहे असे फक्त 5च मुसलमान कार्यकर्ते काँग्रेसला सापडले. आता ज्यांची अख्खी हयात मुसलमानांचं संरक्षण करण्यामध्ये, त्यांचं भलं करण्यामध्ये, साचर आयोगासारखे अहवाल आणण्यामध्ये गेली, त्यांना निवडून येण्यासारखे फक्त 5च सापडले. आणि आम्हाला काय, आम्ही तर त्यांचे शत्रूच आहोत की, आम्हाला कुठून सापडणार? त्यामुळे त्यांना 5 सापडतात, ह्याच्यामध्ये त्यांना वैषम्य वाटत नाही. आम्हाला कोणी सापडलं नाही ह्याचं त्यांना गैर वाटतंय, याला काही अर्थ नाही. आणि महाराष्ट्रामधला हा जो ओबीसीला एकत्र आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये केला पहिल्यांदा, तो भारतीय जनता पार्टीने केला आणि त्याच्यातूनच भारतीय जनता पार्टी शिवसेना युती ही सत्तेवर आली, हे सत्य आहे. आजही त्यात काय बदल झालेला नाही. बढतीच्या आरक्षणाला संसदेमध्ये नेमका कोणाचा विरोध आहे आणि नेमका कोणाचा पाठिंबा आहे हे सुद्धा प्रेक्षकांना माहिती आहे. त्या विषयावर आपण वेगळा रोखठोक घेणार आहोत. परंतु आता मी जातो उत्तर गुजरातकडे. यू सेड इट. आणि उत्तर गुजरातमध्ये भाजपच्या जागा कमी झाल्या, याचं कारण मुख्यतः काही उमेदवारांना बसलेला अँटी इन्कम्बन्सीचा फटका हे असू शकतं. एकतर केशुभाई पटेलांच्या गुजरात परिवर्तन पार्टीमध्ये उमेदवार जाऊ नयेत म्हणून काही निवडून न येण्याची शक्यता असलेल्या उमेदवारांना तिकडे द्यावी लागलेली होती. त्यामुळे आपण प्लेट बघताय की भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी पूर्वी 32 मधल्या 25 जागा मिळायच्या, आता 53 पैकी 33 जागा मिळाल्या. तर त्या ठिकाणी काँग्रेसचा परफॉर्मन्स आपल्याला सुधारलेला दिसतो. हाच प्रश्न घेऊन जातोय मी. झी 24 तास, एक पाऊल पुढे.